नमस्कार. गोष्टी अवलिया लोकांच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण आलो आहोत राशीन या ठिकाणी. आणि राशीन या ठिकाणी आज भरलेला आहे बकरी ईदचा बाजार. बघा, खास हा बाजार तुम्हाला दाखवण्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. बघूया आज बाजारामध्ये ईदसाठी कोणकोणत्या प्रकारचे ब्रीड या ठिकाणी आलेले आहेत. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भविष्यामध्येही तुम्हाला जर कोणत्याही प्रकारच्या शेळ्या किंवा बोकड खरेदी करायचं असेल तर राशीनचा जो बाजार आहे हा शेळ्यांसाठी अत्यंत उपयोगी, कारण या ठिकाणी खूप दूरवरून शेळ्या बोकड विक्रीसाठी येत असतात आणि चांगले खात्रीशीर बोकड तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळतील. मग बघूया हा व्हिडिओ खास आपल्यासाठी. शेळीला गरिबाची गाय म्हणतात, कारण जे छोटे शेतकरी असतात किंवा अगदी भूमिहीन लोकसुद्धा हा व्यवसाय करू शकतात आणि या व्यवसायामधून जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतात. शेळी व्यवसाय हा प्रामुख्याने 3 प्रकारे केला जातो. एक म्हणजे काही लोक शेळी व्यवसाय हा कटिंगसाठी करतात, काही लोक शेळी व्यवसाय हा ब्रीडिंगसाठी करतात, तर काही लोक ईदसाठी सुद्धा हा व्यवसाय करतात. आजच्या तरुण वर्गाला विनंती आहे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून की आपण नोकरीच्या पाठीमागे न लागता आपण सुद्धा शेळीपालन व्यवसायाकडे वळले पाहिजेत. आणि अगदी 20-25 शेळ्यामध्ये सुद्धा सरकारी नोकरदार जेवढे पैसे कमवतो तेवढ्या प्रकारचे पैसे आपण या व्यवसायामध्ये कमवू शकता. फक्त योग्य माहिती आणि कष्ट करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजेत. तुम्ही यामध्ये 100% यशस्वी झाल्याशिवाय राहत नाहीत. मग तुम्हाला हा व्यवसाय ब्रीडिंगसाठी करायचा असो, कटिंगसाठी करायचा असो किंवा ईदसाठी करायचा असो, तिन्ही प्रकारासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या शेळ्या, बोकड आणि मेंढ्यासुद्धा राशीनच्या बाजारामध्ये उपलब्ध होतात. कारण या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून शेतकरी, व्यापारी या ठिकाणी आलेले असतात. आजचा ईदचा बाजार आहे, उद्या बकरी ईद असल्यामुळे आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली आहे. आणि 100 बडकर 1 अगदी शिरोही, बिटल, भोर, कोटा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शेळ्या बाजारामध्ये आलेल्या आहेत आणि बोकडसुद्धा आलेले आहेत. कुर्बानीसाठी या ठिकाणी व्यापाऱ्यांची संख्यासुद्धा आज बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालेली आहे. तुम्हाला जशा प्रकारची शेळी आवश्यक आहे, मोठी शेळी आवश्यक आहे की मध्यम शेळी आवश्यक आहे, अशा सर्व प्रकारच्या शेळ्या या बाजारामध्ये प्राप्त होतात. राशीन हे ठिकाण अहिल्यानगर जिल्हा कर्जत तालुका या ठिकाणी आहे. जे नवीन येणारे असतील त्यांनी अगोदर या ठिकाणाची चौकशी करून या ठिकाणी आले तरी चालतील. शेळी व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या शेळ्या आपल्याला या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. जे कोणी नवीन शेळी पालक या व्यवसायामध्ये येऊ इच्छितात त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती म्हणजे शेळीपालन हा व्यवसाय करणं जरी सोपं असलं तरीसुद्धा शेळी समजून घेणं एवढं सोपं नाही. कारण कोणत्या वातावरणामध्ये कोणती शेळी कशा प्रकारे वाढ होते हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. जसे की परदेशी लोक जर उन्हाळ्याच्या दिवसात भारतामध्ये आले तर ते या ठिकाणी आपल्या उन्हामध्ये तग धरू शकत नाहीत. अगदी शेळ्यांचं सुद्धा त्याच प्रकारचं आहे. तुमचा जो भाग आहे त्या भागामध्ये असणारी शेळी कोणती आहे, या शेळीपासून जर आपण व्यवसाय सुरू केला तर भविष्यामध्ये फार मोठे नुकसान आपले होऊ शकणार नाही.
फार फार तर तुम्हाला जर बदल करायचा असेल तर तो बदल तुम्ही हळूहळू करू शकता. म्हणजे तुमच्या भागामध्ये असणारी जी लोकलची शेळी आहे, स्थानिक शेळी आहे. तुमचा नंबर सांग बरं मोबाईल. 93 074 90 677. तुम्हाला जर वेगळ्या जातीचा शेळी व्यवसाय करायचा असेल, म्हणजे तुमच्या भागामध्ये उस्मानाबादी शेळी चांगल्या प्रकारे निसर्गाच्या आधारे किंवा त्या वातावरणाला तग धरू शकत असेल, परंतु तुम्हाला बिटल, कोटा किंवा बोर अशा प्रकारचं शेळीपालन करायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही बिटल किंवा भोरच्या शेळ्या खरेदी करून व्यवसाय सुरू करू नका. यामध्ये तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्ही सुरुवातीला तुमच्या भागामध्ये जगणारी, तुमच्या भागातील वातावरणामध्ये वाढणारी, त्या वातावरणाला सूट करणारी अशा प्रकारच्या शेळ्या खरेदी करा. या शेळ्या खरेदी केल्यानंतर तुम्हाला ज्या शेळ्यांमध्ये व्यवसाय करायचा आहे त्या जातीचा तुम्ही ब्रीडर आणू शकता. समजा तुम्हाला बिटलमध्ये व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही बिटलचा नर बोकड आणू शकता. भोरमध्ये करायचं असेल तर भोरचा आणू शकता. आणि तुम्ही तुमच्या स्थानिक ज्या शेळ्या आहेत त्याला ते क्रॉस करू शकता. काही दिवसानंतर हळूहळू तुम्हाला जो आवश्यक आहे तो शेळी, तो ब्रीड तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल. त्या प्रकारचं शेळीपालन तुमचं उभं राहील. परंतु लगेच सुरुवातीला वेगळ्या जातीच्या शेळ्या आणून हा व्यवसाय सुरू करू नका. यामुळे अनेक गोट फार्म बंद पडलेले आहेत आणि ज्यांचे गोट फार्म बंद पडले त्यांनी निगेटिव्ह विचार दिलेले आहेत. त्यामुळं अनेक लोक या व्यवसायामध्ये मग उतरायला घाबरतात. कारण आपण शेळीचा पूर्ण अभ्यास करत नाही. ती कोणत्या वातावरणामध्ये वाढते, कोणत्या वातावरणामध्ये ती जगते, या गोष्टी ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला जर शेळीपालन व्यवसाय करायचा असेल तर अगोदर आपल्या भागामधली शेळी कोणती आहे या शेळीचा पूर्ण अभ्यास करायला पाहिजेत. शेळी तुम्ही बंदिस्त करा, अर्धबंदिस्त करा किंवा फिरायला न्या, परंतु शेळीचा अभ्यास करणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरच तुम्ही शेळी व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकाल. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताच व्यवसाय हा छोटा नसतो. कोणत्याही व्यवसायामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. फक्त आपण त्या व्यवसायामध्ये कष्ट किती करत आहोत, त्या व्यवसायाची माहिती आपल्याला किती आहे या गोष्टीवरती अवलंबून असते. कष्टाशिवाय कोणत्याच व्यवसायामध्ये आपण कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. शेळीपालन हा आजच्या कालखंडामध्ये तरुणासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध झालेला आहे. गोष्टी आवल्या लोकांच्या. तुमची तर यायचंय बघा ती शेव. तुमचा नंबर सांगा बरं. 97 63 140 258. साडे नाव काय? अमोल अंकुश रोकडे साडे. काय का? अमोल अंकुश रोकडे साडे. अमोल रोकडे साडे. गावरा नाही. बातमी टाकताय का पण? मग काय घे ना तुम्ही, घेतो ना. सांगा नाव सांगा. संजय लोणी, कुठनं आलाय? आंबेजळगाव. घेतलं का शेळ्या? नाही, बोकड आणलं होतं एक. विकला का? एकलं कितीला विकला? 30,000. कसला होता? काळा मांडा, काळा बांडा होता का? कोणत्या जातीचा? क्रॉस होता का? क्रॉस बिटल. बरं बरं.
शिरोई ना शिरोई कुठला आहे बोकड आम्ही तळेवा दाबाडे तिथून आणलाय काय किती किंमत सांगितली 50 50,000. तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं. 90 28 45 72 01 शिरोई जाती शिळीसारखा दिसतोय. तिकडे काय हिंडायचं चहा पिऊ चला.